आज आषाढ कृष्ण द्वादशी शके 1942 सादर करत आहोत ठाणे वार्ता। ठळक घडामोडी। लॉकडाऊन पुन्हा वाढवण्याचा प्रयत्न झाल्यास त्याच्या तीव्र प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता। ठाणे महापालिकेचा सावळा गोंधळ, स्थानिक क्वारंटाईन तर परराज्यातून आलेले मोकाट आणि विद्याप्रसारक मंडळाच्या बा.ना. बांदोडकर विज्ञान महाविद्यालयाला विद्यापीठ अनुदान आयोगाची स्वायत्त महाविद्यालय म्हणून मान्यता। आम्हाला फेसबुक आणि यूट्यूबवर फॉलो करायला विसरू नका। तर पाहूया ठळक घडामोडी विस्तृतपणे, पण काही क्षणातच। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा। यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा। श्री स्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी। ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटकं याचा आनंद घर बसल्या पहा श्री स्थानक वाहिनी। आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्री स्थानक वाहिनी। ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या। ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाण्यामध्ये लागू करण्यात आलेला लॉकडाऊन येत्या रविवारी संपत असून परिस्थितीचा आढावा घेऊन लॉकडाऊन वाढवण्याबाबत विचार केला जाईल, असं सुतोवाच महापालिका आयुक्तांनी केलं असलं तरीही लॉकडाऊनमध्ये पुन्हा वाढ करण्याचा निर्णय झाल्यास त्याच्या तीव्र प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता दिसते। ठाणे महापालिकेने गेल्या आठवड्यात येत्या रविवारपर्यंत लॉकडाऊनमध्ये वाढ केली आहे। या सततच्या लॉकडाऊनमुळे व्यापारी आणि ग्राहक दोघेही कंटाळले आहेत। त्याचप्रमाणे ज्यांचं हातावर पोट आहे त्यांचेही खाण्याचे हाल होत आहेत। कोरोनावर नियंत्रण यावं म्हणून लॉकडाऊन वाढवण्याचं कारण देण्यात आलं, मात्र रुग्णांच्या संख्येत कुठेच घट नसून रोज 300च्या वर रुग्ण सापडत आहेत। लॉकडाऊन करण्यापेक्षा लॉकडाऊन न करता कोरोना नियंत्रण आणण्यासाठी उपाययोजना करण्याची आवश्यकता व्यक्त होते आहे। भारतीय जनता पक्षाने लॉकडाऊनला विरोध दर्शवला आहे। भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक मिलिंद पाटणकर यांनी तर ठाणेकरांना लॉकडाऊन नको म्हणून पालिकेला कळवण्याचं आवाहनही केलं आहे। व्यापारी वर्गानेही लॉकडाऊनला विरोध दर्शवला आहे। इतकंच नाही तर शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनीही मीरा भाईंदरमध्ये बोलताना लॉकडाऊन वाढवण्यास विरोध दर्शवलाय। इतके दिवस लॉकडाऊनच्या विरोधात उमटत नव्हता, पण आता अति झाल्यामुळे विरोधाचा सूर उमटू लागलाय। त्यातच पुढील आठवड्यापासून सण उत्सवांची सुरुवात होत असल्यामुळे लॉकडाऊन वाढवल्यास त्याची तीव्र प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता दिसते। खोपट येथील गोकुळदासवाडीतील साई आनंद अपार्टमेंट या अत्यंत धोकादायक स्थितीतील इमारतीला तडे गेल्याचं आढळून आल्यानं तेथील रहिवाशांचं स्थलांतर करण्यात आलंय। काल रात्री उशिरा महापालिकेच्या शाळेत एकूण 13 कुटुंबांचं स्थलांतर करण्यात आलं आहे। साई आनंद अपार्टमेंट ही धोकादायक इमारत असून या इमारतीमध्ये 9 कुटुंब वास्तव्याला आहेत, तर 3 दुकानं आहेत। 4 मजल्याची ही इमारत असून या इमारतीला तडे गेल्याने महापालिकेचं आपत्ती व्यवस्थापन पथक आणि अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी जाऊन रहिवाशांचं स्थलांतर केलं, त्यामुळे पुढील दुर्घटना टळली। साई आनंद अपार्टमेंटमध्ये एकूण 9 कुटुंब राहत आहेत। त्यातील 4 कुटुंब आणि इमारतीच्या लगतच असलेल्या बैठ्या चाळीतील 9 कुटुंब अशा एकूण 13 कुटुंबांची महापालिकेच्या शाळेत काल रात्री राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे। ठाणे महापालिकेने करदात्यांसाठी विशेष योजना सुरू केली असून 2020-21 या आर्थिक वर्षाचा संपूर्ण मालमत्ता कर एकत्र भरल्यास दुसऱ्या 6माहीच्या करामध्ये 10% सूट देण्यात येणार असून या योजनेचा लाभ ठाणेकरांनी घ्यावा, असं आवाहन महापौर आणि महापालिका आयुक्तांनी केलं आहे। सध्याच्या कोविड प्रादुर्भाव आणि लॉकडाऊनमुळे करदात्यांनी महापालिकेच्या ई सुविधेद्वारे मालमत्ता कर भरावा
असं आवाहन करण्यात आलं असून महापालिकेच्या www.thanecity.government.in या संकेतस्थळावर ई सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मालमत्ता कराच्या देयकातील पहिल्या 6 महिन्याच्या मालमत्ता करासोबत दुसऱ्या 6 महिन्याचा कर अशी संपूर्ण रक्कम भरणाऱ्या करदात्यांना दुसऱ्या 6 महिन्याच्या सामान्य करामध्ये सूट देण्यात येणार आहे. 15 सप्टेंबरपर्यंत हा कर भरल्यास 10% सूट देण्यात येणार आहे. तर 16 ते 30 सप्टेंबर या कालावधीत भरल्यास 4%, 1 ते 31 ऑक्टोबर या कालावधीत भरल्यास 3%, तर 1 ते 30 नोव्हेंबर या कालावधीत भरल्यास 2% सूट देण्यात येणार आहे. नागरिकांनी या सवलतीचा जास्तीत जास्त फायदा घेऊन या आर्थिक वर्षाचा मालमत्ता कर प्राधान्याने भरून महापालिकेला सहकार्य करावं असं आवाहन करण्यात आलंय. ठाण्यामध्ये महापालिकेने लॉकडाऊन वाढवल्यामुळे सर्वसामान्य ठाणेकरांना जीवनावश्यक वस्तू म्हणजे भाजीपाला, अन्नधान्य घेणंही अवघड झालंय. ठाणे महापालिकेने कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी गेल्या आठवड्यात लॉकडाऊन वाढवलं होतं. मात्र लॉकडाऊन वाढवूनही रुग्णांच्या संख्येत कोणतीच घट झालेली नाही. एकीकडे महापालिका लॉकडाऊन कडकपणे राबवत असताना दुसरीकडे छुप्या पद्धतीने भाजीपाला आणि अन्नधान्याची विक्री सुरू आहे. नेहमी बसणाऱ्या भाजी विक्रेत्यांना पालिका आपला व्यवसाय करू देत नाही, तर दुसरीकडे रात्रीच्या अंधारात खुलेआम भाजी विक्री सुरू आहे. कळवा परिसर, जवाहर बाग येथे रात्री 1 पासून पहाटेपर्यंत भाजी विक्रीचा धंदा खुलेआम सुरू आहे. या ठिकाणी भाजी विक्री होताना सर्व प्रकारचे नियम धाब्यावर बसवले जात आहेत. दुसरीकडे काही अन्नधान्यांच्या दुकानातूनही ग्राहकांना मध्यरात्रीनंतर खरेदीसाठी बोलावलं जात आहे. त्यामुळे प्रामाणिक विक्रेते आणि सर्वसामान्य ग्राहक यात भरडला जातो आहे. पालिका याकडे लक्ष देणार का, हाच खरं तर प्रश्न सध्या निर्माण झालाय. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीच्या उपाययोजनांमध्ये ठाण्यात प्रशासनाचा सावळा गोंधळ असल्याचं समोर आलंय. 6 दिवसांपूर्वी मुंबईत कोरोना बाधित आढळलेल्या रुग्णाच्या ठाण्यात घर असलेल्या चाळीतील 16 जणांना पालिका प्रशासनाने क्वारंटाईन केलं. मात्र चाळ निर्जंतुकीकरण, परिसरात जंतुनाशक फवारणी आणि मोबाईल टॉयलेट्स उपलब्ध करण्याचा महापालिकेला विसर पडल्याने आश्चर्य व्यक्त होतंय. मुंबईतल्या त्या रुग्णाशी चाळीतील व्यक्तींचा संपर्कही आला नव्हता. तरीही हाय रिस्क संपर्काचे कारण देत स्थानिकांना क्वारंटाईन करत लॉकडाऊनमध्ये परराज्यात गेलेले नागरिक आता परतत असून त्यांचा संचार सर्वत्र सुरू आहे. कोपरीतील साईनाथ नगर वसाहतीत 5,000 नागरिकांची वस्ती आहे. येथील एक व्यक्ती 4 जुलैपासून नोकरीच्या ठिकाणी मुंबईत वास्तव्याला आहे. 9 जुलै रोजी संबंधित व्यक्ती कोरोनाबाधित आढळली. त्यानंतर 3 दिवसांनी पालिकेचे कर्मचारी या चाळीवर कोविड प्रतिबंधित क्षेत्राचा फलक लावून गेले. मात्र फवारणी वगैरे झालीच नाही. 14 जुलै रोजी जाग आलेल्या पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी रुग्णाच्या पत्नीला क्वारंटाईन करण्यासाठी हाजुरी केंद्रात नेले. त्यावेळी चाळीतील रहिवाशांनी संबंधित रुग्णांशी संपर्क आला नसल्याचं सांगून पालिकेच्या पथकासोबत जायला नकार दिला. पुन्हा 15 जुलै रोजीही अशाच प्रकारे गोंधळ झाल्याने पथकाला हात हलवत परतावं लागलं. त्यानंतर काल पोलिसांच्या धाकाने सर्वांना भाईंदरपाडा इथल्या क्वारंटाईन केंद्रात नेण्यात आलं. तर एकीकडे ज्या चाळीतील नागरिकांना क्वारंटाईन केलं जात आहे त्यांच्या शेजारील चाळीत काही दिवसांपूर्वीच परराज्यात गेलेले नागरिक कुटुंब कबिल्यासह परत येऊन राजरोसपणे वावरत आहेत. या नागरिकांची ना पालिका नोंद घेतेय ना पोलीस प्रशासन नोंद घेते. याबाबत सहाय्यक आयुक्त प्रणाली घोंगे यांनी यात गल्लत करू नका असं सांगत पोलिसांवर जबाबदारी ढकलण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनीही महापालिकेने कोणतेही आदेश दिले नसल्याचे सांगताच त्यांनी घुमजाव करून याबाबत वरिष्ठांशी बोलणार असल्याची सारवासारव केली. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा.
आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा. ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराईपासून मुक्तता मिळवा. डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं जिव्हाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल. आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञानयुक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीची ही सुविधा. डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वे पथ, ठाणे. 65 वर्षांची निरंतर सेवा. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत. ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाण्यात काल 413 नवे कोरोना बाधित आढळले तर 13 जणांचा मृत्यू झाला. काल दिवसभरात 340 जणांना घरी सोडण्यात आलं. जिल्ह्यात काल 1909 कोरोनाग्रस्त आढळून आले. जिल्ह्यात सद्यस्थितीत 23,250 कोरोनाग्रस्त उपचार घेत असून आतापर्यंत 1,774 जणांचा मृत्यू झालाय तर 37,374 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. एकूण 62,398 पॉझिटिव्ह रुग्ण आतापर्यंत नोंदवले गेले आहेत. ठाणे महापालिका क्षेत्रात सध्या 6,008 रुग्ण उपचार घेत आहेत आणि 8,281 कोरोना रुग्ण बरे झाले आहेत तर 543 जणांचा मृत्यू झाला. कल्याण डोंबिवलीमध्ये 6,208 रुग्ण उपचार घेत असून 8,162 बरे झाले आहेत तर 225 जणांचा मृत्यू झाला आहे. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात 3,704 रुग्ण असून 6,520 बरे झाले आहेत तर 322 दगावले आहेत. मीरा भाईंदरमध्ये 1,217 रुग्ण उपचार घेत असून 4,645 कोरोनातून बरे झाले आहेत तर 213 जणांचा मृत्यू झाला आहे. उल्हासनगरमध्ये 2,185 रुग्ण असून 2,788 बरे झाले आहेत तर 74 जणांचा मृत्यू झाला. भिवंडीमध्ये 670 रुग्ण उपचार घेत असून 2,130 कोरोनातून बरे झाले आहेत तर 167 जण दगावले. अंबरनाथमध्ये 474 रुग्ण प्रत्यक्ष उपचार घेत असून 2,285 बरे झाले आहेत आणि 111 जणांचा मृत्यू झाला आहे. बदलापूरमध्ये 812 रुग्ण असून 871 कोरोनामुक्त झाले तर 20 जणांचा मृत्यू झाला आणि ठाणे ग्रामीणमध्ये 1,972 रुग्ण असून 1,689 बरे झाले आहेत आणि 99 जणांचा मृत्यू झाला आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या प्रचार रथाचा शुभारंभ काल ठाण्यात झाला. जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या हस्ते पीक विमा योजनेच्या प्रचार रथाचा शुभारंभ जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आला. यावेळी जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी अंकुश माने, इफ्को टोकियो विमा कंपनीचे अधिकारी, कृषी विभागाचे अधिकारी आणि इतर विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. ही दोन्ही वाहने संपूर्ण जिल्ह्यात जाऊन पीक विमा योजनेचा प्रसार आणि प्रचार करतील. ठाण्यातील सिग्नल शाळेतील पहिल्या विद्यार्थ्याने 12वीच्या परीक्षेत 55% गुण मिळवले असून दशरथ पवार हा विद्यार्थी 2 वर्षापूर्वी 10वी झाला होता आणि आता त्याने 12वीच्या परीक्षेत चांगले गुण मिळवत आणखी एक लढाई सर केली आहे. समर्थ भारत व्यासपीठ आणि ठाणे महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने 3 हात नाक्यावरील पुलाखाली राहत असलेल्या आणि महाराष्ट्रातील दुष्काळी भागातील स्थलांतरितांच्या मुलांसाठी सिग्नल शाळा हा अभिनव उपक्रम 5 वर्षांपूर्वी सुरू झाला. 2 वर्षांपूर्वी या शाळेतील 2 विद्यार्थी 10वी उत्तीर्ण झाले होते. आता सिग्नल शाळेचा दशरथ पवार हा विद्यार्थी 12वीची परीक्षा उत्तीर्ण झाला तर मोहन काळे हा विद्यार्थी सध्या डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग करत आहे. त्यामुळे 18 विश्व दारिद्र्य आणि विस्थापित आयुष्यांना सावरण्यासाठी सरसावलेल्या सिग्नल शाळेनेही एक परीक्षा उत्तीर्ण केली आहे. 10वीची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या दशरथला पोलीस दलात सहभागी व्हायचं होतं म्हणून त्याने ज्ञानसाधना महाविद्यालयात कला शाखेत प्रवेश घेतला. 11वी 12वी करीत असताना तो दादोजी कोंडदेव स्टेडियम येथील भोसले पोलीस अकादमीत पोलीस प्रशिक्षण घेत होता. रोज सकाळी 6 ते 12 वाजेपर्यंत शारीरिक कसरतीचे 6 तासांचे श्रमवणारे प्रशिक्षण करून दशरथ
ज्ञानसाधना महाविद्यालयात पुन्हा 1 ते 6 वाजेपर्यंत कॉलेज करत असे. 12वीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर आता त्याला पोलीस दलातील भरतीसाठी उतरायचं असून पोलीस होण्याची त्याची इच्छा आहे. पारधी समाजाला गुन्हेगारी समाज म्हणून त्याची हेटाळणी केली जाते. पोलीस होऊन या समाजातील मुलंही उच्च शिक्षण घेऊ शकतात आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी आपलं योगदान देऊ शकतात, हा संदेश सर्वांपर्यंत पोहोचावायचा असल्याचं दशरथनं सांगितलं. ठाण्यातील विद्या प्रसारक मंडळाच्या बाना बांदोडकर विज्ञान महाविद्यालयाला स्वायत्त महाविद्यालय म्हणून मान्यता मिळाली आहे. स्वायत्त महाविद्यालय म्हणून विद्यापीठ अनुदान आयोगातर्फे मान्यता दिली जाते. गेल्या डिसेंबरमध्ये विद्यापीठ अनुदान आयोगाच्या एका समितीने या मान्यतेसाठी महाविद्यालयाला भेट दिली होती. शैक्षणिक आणि इतर बाबींची तपासणी करून विद्यापीठ आयोगाने काल विज्ञान महाविद्यालयाला स्वायत्त महाविद्यालय म्हणून घोषित केलं आहे. त्यामुळे बांदोडकर विज्ञान महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. गेल्या वर्षीच महाविद्यालयाने आपला सुवर्ण महोत्सव साजरा केला. महाविद्यालयात सुरुवातीला 5 विषयात पदवी शिक्षणाची सुरुवात झाली. आता पदवी स्तरावर एकूण 13 विषय शिकवले जातात. या व्यतिरिक्त रसायनशास्त्र, पदार्थ विज्ञान, पर्यावरणशास्त्र, जैवविविधता, वन्यजीव संवर्धन आणि माहिती तंत्रज्ञान या विषयांमध्ये पदव्युत्तर शिक्षणाची आणि रसायनशास्त्र, पदार्थ विज्ञान, वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र आणि पर्यावरणशास्त्र या विषयांमध्ये संशोधनाची आणि PhDची सोय आहे. महाविद्यालयातील 10 शिक्षकांना संशोधनाकरता मार्गदर्शक म्हणून विद्यापीठाने मान्यता दिली आहे. एकीकडे राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळत असताना दुसरीकडे क्वारंटाईन सेंटरसाठी महाविद्यालय अधिगृहीत करण्याचा पराक्रम महापालिकेतर्फे करण्यात आला आहे. शैक्षणिक बाबीमध्ये प्रोत्साहन देण्याऐवजी राजकारणातून विद्यार्थ्यांचा विकास रखडवण्याचा प्रयत्न होत असल्याचं दिसतंय. ठाण्यामध्ये स्वायत्त महाविद्यालय म्हणून मान्यता मिळवणारं बाना बांदोडकर विज्ञान महाविद्यालय हे बहुधा पहिलंच महाविद्यालय असावं. आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्रीस्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. आपण आपले कार्यक्रम किंवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. लॉकडाऊन पुन्हा वाढवण्याचा प्रयत्न झाल्यास त्याच्या तीव्र प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता. ठाणे महापालिकेचा सावळा गोंधळ, स्थानिक क्वारंटाईन तर परराज्यातून आलेले मोकाट आणि विद्या प्रसारक मंडळाच्या बाना बांदोडकर विज्ञान महाविद्यालयाला विद्यापीठ अनुदान आयोगाची स्वायत्त महाविद्यालय म्हणून मान्यता. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेली असेल तर आपण ठाणेवार्ता.in या आमच्या संकेतस्थळाला किंवा आमच्या फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात फक्त श्रीस्थानक वाहिनीवर. धन्यवाद.